तर नमस्कार सगळ्यांना, डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे भरलेल्या कारल्याची भाजी, एकदम छान आणि यम्मी टेस्टी। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा। तर कारली पाहू शकता किती सुंदर आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारली आणि चिरून घेतलेली आहेत, सेम वांग भरल्या वांग्यासारखे। आणि आता या कारल्यामधले आपण ह्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या। इकडे मी आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे। लसणाला सोललेलं नाहीये, तसंच घेतलेलं आहे, तसंच वाटून टाकायचं, त्यांनी खूप छान आपलं हे भरलं कारलं होणार आहे। आणि इकडे पाहू शकता ही मोहरी मी भाजून घेतलेली आहे, तर मोहरी पण वाटून घ्यायची आणि हिरव्या मिरचीचं आणि ह्यांचं पण वाटण करून घ्यायचं। तर आता पाहूया, वाटण काढूया आधी, त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। आणि इकडे पाहू शकता मी थोडं जिरे घेतलेले आहे आणि धने घेतलेले आहे, हे पण थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही, एकदम नॉर्मल भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं। आणि इथे मिक्सरमध्ये जिरे, परत धने आणि मोहरी हे छान बारीक वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही वाटायचं, एकदाच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आणि आता आपण थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण थोडे असे गवळे गवळे भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्याच्या नंतर ते आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। आणि इकडे पाहू शकता, जसं आपण लोणच्यासाठी मोहरी वाटून घेतो, तसं मी इथं मोहरी, जिरं आणि धने वाटून घेतलेले आहेत एकत्रपणे। तुम्ही असं भरलं कारलं नक्कीच करून पहा, एकच नंबर, यम्मी टेस्टी आणि चवीला पण खूप छान लागतं, खूप पौष्टिक आहे, कडूपणा अजिबात लागत नाही, सेम लोणच्यासारखं कारलं तयार होतं। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इकडे पाहू शकता मी लसूण न सोलता घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरली, आलं स्वच्छ धुवून चिरून घेतले, मिरच्या स्वच्छ पाण्याने धुतलेल्या आहेत, निम्म्या मिरच्या ह्या वाटणामध्ये टाकायच्या, हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्यायचं, निम्म्या मिरच्या यातल्या फोडणीसाठी ठेवायच्या। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, लाईक केल्याने मला समजेल माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडतात आणि असंच आपल्या डेबी टीचरांना सपोर्ट करत राहा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण नक्कीच करा। इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे थोडेसे गार होऊन द्यायचे, गरम गरम वाटायचे नाहीत। तर थोडे गार झाल्याच्या नंतर आता मी मिक्सरमधून हे शेंगदाण्याचं छान कूट करून घेणार आहे। आणि इकडे पाहू शकता मी कारल्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि असं आपण कारलं चिरून घ्यायचं, ह्या कारल्यामधल्या बिया छान काढून घ्यायच्या। आणि कारलं जसं आपण वांग, भरलेलं वांग करतो त्या प्रकारे, जसं वांग चिरतो, भरून वांगी करतो ना, त्या प्रकारे हे कारलं चिरून घ्यायचं। आणि यामध्ये आपण सगळं जे आता हे शेंगदाण्याचं, परत हे जे आपण वाटून घेतलेले आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स, सगळे पदार्थ हे यामध्ये सारण म्हणून भरायचं। परत अजून हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे, हिरवी मिरची मी बनवत आहे। तर हे सगळं तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल किती छान आणि यम्मी टेस्टी कारल्याची भाजी तयार होते, ते लोणच्यासारखीच होती सेम। आणि इकडे पाहू शकता मी खोबरं पण चिरून घेतलेलं आहे वाटण्यासाठी, जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करतो त्यामध्ये खोबरं पण कच्चंच टाकायचं चिरून, कारण हे भाजले जाणार आहे नंतर, त्यामुळं मी आता या वाटणामध्ये खोबरे पण थोडेसे ॲड करत आहे। आणि जास्त प्रकारचे वाटणं आहेत, पण कारलं एकच नंबर होणार आहे। आणि यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या, थोड्या हिरव्या मिरच्या आपण फोडणीसाठी ठेवणार आहे आणि निम्म्या हिरव्या मिरच्या ह्या वाटणामध्ये टाकायच्या। तर इकडे पाहू शकता इतक्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी अजून थोड्याशा मिरच्या मी घेणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर इथे पाहू शकता शेंगदाण्याचा कूट आणि यामध्ये गरम मसाला आणि सेंदई मीठ घेतलेलं आहे आणि हे जे धने, मोहरी, जिरं वाटून घेतले यामध्ये मिक्स करायचं। आणि आता यामध्ये आपण हळद ॲड करूया, इकडे हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि मी भरलेलं कारले हे कुकरमध्ये बनवत आहे। तर कुकर छान तापलेला आहे, आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। आणि इकडे पाहू शकता हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घेतल्यात आणि लसूण वाटणामध्ये पण टाकलं आहे आणि हा सोलून लसूण टेचून घेतलेला आहे। आणि यामध्ये हळद, मीठ आणि
आपले जे वाटून घेतलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे आहेत. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या कारल्यांमध्ये हे सगळं भरून घ्यायचं. आणि इथे आता मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. हे छान भाजून घेतल्याच्या नंतर ही वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये ॲड करायचं. तर आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आता हे छान सगळं भाजून घ्यायचं. हिरवी मिरचीचं जे वाटण तयार केलेलं होतं ते आता परतून घ्यायचं छान तेलामध्ये. आणि कुकरमध्ये शिजवण्याचं कारण असं की छान शिजलं जातं कारलं आणि एकाच शिट्टीमध्ये ही भाजी आपली तयार होणार आहे. आणि काही दिवसांनी म्हणजे 1-2 दिवसांनी सेम लोणच्यासारखं लागतं हे कारलं. आणि इकडे पाहू शकता हे जे आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे वाटून घेतलेला आहे तो या कारल्यामध्ये आता भरून घेत आहे. आणि मी शेंगदाण्याचं कूट आणि जे बाकीचे इन्ग्रेडियंट्समध्ये मीठ टाकलेलं आहे. तर इकडं या मिरचीमध्ये पण थोडंसं मीठ आपण आता टाकून घेऊया. आणि आता यामध्ये आपण थोडं खडे मीठ ॲड करत आहे. आणि ही छान हे जे वाटण आहे हिरव्या मिरचीचं छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि इकडे पाहू शकता आपण कारल्यामध्ये सगळे शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून घेतलेलं आहे. आता मी इथे 2 लिंब घेतलेले आहेत. त्याच्या आपण 4 कापी करून घ्यायच्या म्हणजे 4 भाग चिरून घ्यायचे. आणि ही अख्खी लिंब 4 भाग करून तशीच कारल्यामध्ये टाकायची आहेत. आणि इकडे पाहू शकता छान परतलं गेलेलं आहे आपलं वाटण. आणि इकडे पाहू शकता मी 2 लिंब छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत. आणि आता ही कारली जी आपण भरून घेतलेली आहेत ती आता कुकरमध्ये टाकून घेऊया. तर सगळी कारली जी आपण भरून घेतलेली आहेत ज्यामध्ये सारण भरलेलं आहे ती आता कुकरमध्ये टाकायची. परत छान परतून घ्यायचं. आता ही कारली तुम्ही पाहू शकता मी छान परतून घेतलेली आहेत. त्यामध्ये जे आपलं थोडंसं वाटण राहिलेलं आहे आणि लिंब आहेत ती टाकून घ्यायची. आता यामध्ये 1 चमचाभर आपण गूळ टाकून घ्यायचा. छान असा 1 चमचाभर गूळ टाकून घ्यायचा. आणि यामध्ये आपण 1 पेल्याभर पाणी टाकायचं. आणि ह्या 1 ग्लास भरून पाणी टाकायचं. 1 ग्लासभर पाण्यातच 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि थोडंसं पाणी कमी पडणार आहे म्हणून मी अजून अर्धा ग्लासभर पाणी ॲड करत आहे. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि 2 शिट्ट्यांमध्ये आपलं भरलेलं कारलं तयार होतं. हे कारलं दुसऱ्या दिवशी 1 नंबर लागतं चवीला मुरल्याच्या नंतर. तर पाहू शकता किती छान दिसत आहे आपलं भरलेलं कारलं. आता 2च शिट्ट्यांमध्ये तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि इकडे पाहू शकता आपलं भरलं कारलं किती छान तयार झालेलं आहे. आणि त्यात थोडंसं पाणी ठेवायचं. या रस्स्याबरोबर भात पण खूप छान लागतो आणि चपाती तर एकच नंबर लागते. ज्वारीची बाजरीची भाकरीसुद्धा खूप छान लागते. आणि हे 2-3 दिवसांनी मुरल्याच्या नंतर खूप छान चवीला हे कारलं लागतं. तुम्ही घरी करून पहा आणि इतकं टेस्टी लागतं की तुम्ही म्हणाल खरंच छान आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि असं भरलेलं कारलं तुम्ही पण तुमच्या घरी बनवून ठेवा. हे 1 महिनाभर फ्रीजमध्ये ठेवलं तर चालतं, ते खराब होत नाही.